हॅलो फ्रेंड्स. आजच्या ट्रेनिंग सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे, असे प्रयत्न केल्यावर LIC पॉलिसीज विकल्या जातील. बरेचसे विमा सल्लागार एजन्सी घेतल्यापासून किंवा 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी काहीतरी ट्रॅप्समध्ये अडकतात. म्हणजे जे प्रयत्न आहेत ते योग्य दिशेने होत नाहीत. तर कारण का? कारण आपल्याला अपयश येत असतं, पण बऱ्याच वेळेला हे माहितीच नसतं, की अपयशाचं कारण काय आहे? तर अशी 3 मुख्य कारणं आज आपण डिस्कस करणार आहे, की ज्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी LIC पॉलिसीज विकल्या जाणार नाही. याची 3 प्रमुख कारणं आज आपण बघणार आहे. आणि अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत, की ज्या केल्या तर तुमच्या LIC पॉलिसीज विकल्या जातील, हे सुद्धा आपण आज पाहणार आहे. तर आपण सुरुवात करूया आपल्या प्रेझेंटेशनला. पण ह्या प्रेझेंटेशनची सुरुवात जी आहे, ती एक उदाहरण घेऊन करणार आहे. ते आहे पोहणं शिकण्याचं उदाहरण. कल्पना करा, तुम्हाला पोहायला शिकायचे आहे. तुम्ही पोहायचे कसे याची पुस्तकं वाचता. पोहायचे कसे या विषयावरचे व्हिडिओज बघता. पोहायचे कसे याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड करता. एवढंच काय? तर स्विमिंग गॉगल्स, स्विमिंग रिंग्स, स्विमिंग क्लोथ्स आणता. स्विमिंगचे टाईम मोजणारे जवळ-जवळ कोणकोणते स्विमिंग पूल्स आहेत हे सांगणारे मोबाईल ॲप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करता. पण गंमत अशी आहे, की पोहायला शिकायचे असेल, तर प्रत्यक्षात पाण्यात उतरायला हवे. ते सोडून तुम्ही इतर 1760 गोष्टी करता. त्यामुळे तुम्हाला पोहायला कसे येणार? थोडंसं मागे जाऊ, पुन्हा एकदा पाहू. कल्पना करा, तुम्हाला पोहायला शिकायचं आहे. तर इथे पोहायला शिकणे आणि इन्शुरन्स विकायला शिकणे या दोन्ही सिमिलर गोष्टी आहेत. जर इन्शुरन्स विकायला शिकायचं आहे, तर त्याबद्दल आपण इन्शुरन्स कसा विकायचा याची पुस्तकं वाचतो, ट्रेनिंग्ज अटेंड करतो, वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओज बघतो. त्यानंतर इन्शुरन्स सेल कसं करायचे याचे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड करतो. हे सर्व आपण करत असतो. त्याचबरोबर वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपण विकत घेतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, टूल्स, व्हिजिटिंग कार्ड्स, आय कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टी आपण जमवाजमव करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टी आपण करत असतो. ते करायला पाहिजे का? करायलाच पाहिजे. पण गंमत अशी आहे, की पोहायला शिकायचे तर प्रत्यक्षात पाण्यात उतरायला हवे. ते सोडून तुम्ही इतर 1760 गोष्टी करता. त्यामुळे तुम्हाला पोहायला कसे येणार? आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे, की पोहायला येणं हे उद्दिष्ट जे आहे ते आपण बाजूला ठेवतो आणि इतर साधनांच्या मागे पण लागतो. आपला हा दृष्टिकोन हीच आपली मोठी समस्या आहे. तुम्ही विमा विक्री पाण्याच्या आत राहून शिकता की पाण्याबाहेर राहून, यावर तुमचे यश अपयश अवलंबून आहे. पाण्यात राहणे म्हणजे दररोज एका व्यक्तीला प्लॅन प्रेझेंटेशन देणे. पाण्यात राहणे म्हणजे दररोज एका नवीन व्यक्तीचे नाव आपल्या प्रॉस्पेक्टिंग लिस्टमध्ये ॲड करणे. म्हणजे जर आपण परत थोडंसं मागे गेलो तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येईल, की इथे गंमत अशी आहे, तर आपल्याला पाण्याच्या आत उतरायला पाहिजे आणि ते सोडून आपण 1760 गोष्टी करतात. त्यामुळे पोहायला कसे येणार? पाण्याच्या आत उतरायला पाहिजे म्हणजे काय? फील्डला जायला पाहिजे. लोकांना भेटलं पाहिजे. लोकांना विम्याचं महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे. आपल्या प्रॉस्पेक्टिंग डायरीत एक नवीन व्यक्ती ॲट लीस्ट दररोज आपण ॲड केली पाहिजे. तर हे आहे पाण्यामध्ये उतरणं. जर तुम्ही लोकांना भेटत नाहीये, जर तुम्ही लोकांना विम्याचं महत्त्व सांगत नाहीये, तर इतर ज्या काही गोष्टी तुम्ही करताय, त्याला काहीही मीनिंग राहत नाही. जसं स्विमिंगचे गॉगल्स विकत घेतले, टूल्स विकत घेतले, ॲप्स मध्ये वेळ स्पेंड केला, पण तुम्ही पाण्यातच उतरला नाही. तर त्या सगळ्या गोष्टी केल्याचा काय इम्पोर्टन्स राहिला? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी उपयोगी ठरतील, की ज्यावेळेला तुम्ही पाण्यात उतरता. त्यावेळेला तुम्ही आजूबाजूला विचारू शकता, की आता मी पाण्यात म्हणजे कसं पोहू? हात कसा मारू? पाय कसा मारू? आणि आजूबाजूचे लोकं तुम्हाला मदत नक्की करतील. पण त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे, की तुम्ही फील्डमध्ये जाणं, पॉलिसी सांगायला सुरुवात करणं, समोरून प्रश्न येणं,
आणि मग ते सॉल्व्ह करण्यासाठी आजूबाजूला सगळी तुम्हाला मदत करणारी सिस्टीम उपलब्ध आहे. फक्त तुम्ही लोकांना भेटणं, ही जी गोष्ट आहे, ती करत आजूबाजूच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय होईल, की तुम्हाला ऑटोमॅटिकली पॉलिसीज सेल होतील, पोहायला यायला लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण पाण्याच्या आत उतरणं. पोहायला येणं हे उद्दिष्ट आपण बाजूला ठेवतो आणि इतर साधनांच्या मागे आपण लागतो. म्हणजे आपल्यासाठी व्हिजिटिंग कार्ड्स महत्त्वाची बनतात. आपल्यासाठी आय कार्ड महत्त्वाचं बनतं. आपल्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करणं महत्त्वाचं बनतं. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे? पाण्यात उतरणं. जर तुम्ही पाण्यात उतरताय तर त्या व्हिजिटिंग कार्ड्सचा इम्पॉर्टन्स आहे. नाहीतर ते व्हिजिटिंग कार्ड्स येतील आणि कुठेतरी पडून राहतील. जर तुम्ही फील्डला जाताय, लोकांना भेटताय, तर आय कार्डचा इम्पॉर्टन्स आहे. अदरवाईज ते आय कार्ड काही कामाचं नाहीये. जर तुम्ही फील्डला जाताय, लोकांशी भेटताय, तर तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम्स, ट्रेनर्स जे आयडियाज देतात, त्या आयडियाचा काहीतरी फायदा होऊ शकेल. तर ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करणं आवश्यक आहे, की तुम्ही विमा विक्री पाण्याच्या आत राहून शिकता की पाण्याबाहेर राहून शिकता यावर तुमचं यश अवलंबून असतं, अपयश अवलंबून असतं. जर तुम्ही पाण्याच्या आत राहून शिकताय, तर तुम्ही यशस्वी होणारच. यात काहीही दुमत नाही. पण तुम्ही जर पाण्याबाहेर राहून स्विमिंग शिकताय, तर तुम्हाला स्विमिंग येण्याची शक्यता फार कमी आहे. ही गोष्ट इन्शुरन्सच्या बाबतीत पण लागू पडते. जर तुम्ही लोकांना भेटत इतर सगळ्या गोष्टी करताय, तर शिकताय, तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण जर तुम्ही लोकांनाच भेटत नाहीये, त्यांना विम्याचं महत्त्वच सांगत नाहीयेत आणि नुसतं तुम्ही इतर गोष्टी ज्या आहेत, इतर गोष्टी, त्या करण्यावर तुमचा भरमसाठ भर आहे, भरपूर भर आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये यश मिळणं खरंच अवघड आहे. जर तुम्ही पाहिलं तर पाण्यात राहणे म्हणजे दररोज एका व्यक्तीला प्लॅन प्रेझेंटेशन देणे. पाण्यात राहणे म्हणजे दररोज एका नवीन व्यक्तीचे नाव आपल्या प्रॉस्पेक्टिंग लिस्टमध्ये ॲड करणे. पाण्यात आहे का तुम्ही? स्विमिंग शिकायचंय, पोहायला शिकायचंय, तर तुम्ही पाण्यात आहे का? पाण्यात असणं म्हणजे काय? रोज एका व्यक्तीला विम्याचं महत्त्व तुम्ही समजावून सांगता आहे का? जर उत्तर हो असेल, तर सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि तुम्ही पुढे जाणार, भरपूर पॉलिसीज सेल होणार. जर उत्तर नाही असेल, तर तुम्ही ज्या काही गोष्टी करताय, त्या तुम्हाला फारशा उपयोगी ठरणार नाहीत. पाण्यात राहणे म्हणजे दररोज एका नवीन व्यक्तीचे नाव आपल्या प्रॉस्पेक्टिंग लिस्टमध्ये ॲड करणे. त्याच्यासाठी तुम्ही काय-काय करताय? तर ते जर करताय, तर तुम्हाला भरपूर गोष्टी फायद्याच्या आहेत. ते जर करत नाहीयेत, तर इतर ज्या गोष्टी आहेत, त्या आपण जसं एखादा पिक्चर बघतो किंवा एखादी सीरियल बघतो एंटरटेनमेंट पर्पजसाठी, तर त्या पद्धतीने हे एंटरटेनमेंट पर्पजसाठी चालू आहे, असं त्यातनं तो अर्थ निघू शकतो. आपल्याला जर एंटरटेनमेंट पर्पज नकोय, आपल्याला मनी पर्पज पाहिजे, पैसे कमवायचे आहेत, तर आपल्याला रोज एका व्यक्तीला विम्याचं महत्त्व सांगणं आवश्यक आहे. रोज किमान एका नवीन व्यक्तीचं नाव आपल्या प्रॉस्पेक्टिंग लिस्टमध्ये ॲड करणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून जास्ती पॉलिसी विकल्या जातील, जास्ती आपल्याला पैसे कमावता येतील. तुम्ही रोज ह्या गोष्टी करत आहात, तर आता तेव्हा जेव्हा तुम्हाला ट्रेनर काही शिकवेल, ते लगेच तुम्ही ट्राय करू शकाल. म्हणजे आपण भरपूर वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स अटेंड करत असतो आणि ट्रेनर्स त्यामध्ये भरपूर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात. तर जर आपण विम्याचं महत्त्व लोकांना सांगतोय, तर आपण त्या गोष्टी लगेच इम्प्लिमेंट करू शकतो. लोकांना शिकवू शकतो, सांगू शकतो आणि जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित कळू शकतं. जे ॲप्स तुम्ही डाउनलोड केले आहेत, ते रोज वापरले जातील. नाहीतर बऱ्याच वेळेला प्रेझेंटेशन काढायचं म्हटल्यावर ते ॲप शोधण्यात 5 मिनिटं जातात काही-काही जणांचे. तर तुम्ही जे ॲप्स डाउनलोड केलेले आहेत, ते रोज वापरले जाणं महत्त्वाचं आहे. ते कधी वापरले जातील? जर तुम्ही रोज लोकांना भेटताय आणि विम्याचं महत्त्व समजावून सांगताय तर. काही दिवसातच तुम्हाला पोहणे जमेल, बॅलन्सिंग जमेल, प्रेझेंटेशन द्यायला जमेल. मनातली भीती पूर्णपणे निघून जाईल. तुमची पर्सनॅलिटी खुलेल. तुमची प्लॅन्स सांगण्यावर
ॲप्स वापरण्यावर कमांड येईल. पॉलिसीज विकल्या जातील. या सर्व गोष्टी होणार आहेत. जर तुम्ही पाण्यात राहून पोहायला शिकायचा प्रयत्न केला तर. पाण्यात न राहता एफिशियन्सी वाढवण्याचा विचार करत बसू नका. बरेच जण काय चूक करतात, की पाण्याच्या बाहेर राहतात आणि एफिशियन्सी वाढवण्याचा सतत विचार करत बसतात. संध्याकाळ झाली की ते दमून, थकून, भागून घरी येतात. खूप बिझी लाईफ ते जगतात. पण त्यांना कुठल्याही गोष्टीचं समाधान मिळत नाही, कुठल्याही गोष्टीचे पैसे मिळत नाही. का? कारण ते पाण्यात न राहता फक्त एफिशियन्सी वाढवण्याचा विचार करत असतात. सर्व गोष्टी परफेक्ट असण्याची वाट पाहू नका. बरेच जण माझ्याकडे सगळ्या गोष्टी परफेक्ट असायला पाहिजे, मग मी पॉलिसी सांगायला जाईन. माझ्याकडे सगळ्या गोष्टी परफेक्ट असतील तर मी एखाद्याला विचारीन. अशी वाट बघत बसतात आणि सर्व गोष्टी परफेक्ट त्यांच्या आयुष्यात कधीच होत नाहीत. त्यामुळे ते कधी कुणाला पॉलिसीचं विचारत नाहीत आणि कधी कुणाला विम्याबद्दल बोलतही नाहीत. कारण सर्व गोष्टी परफेक्ट असण्याची ते वाट पाहत असतात. पाण्यात उतरा. पाण्याबाहेर राहून तुम्ही जे काही करताय, त्यातून तुम्हाला थोडंही समाधान मिळणार नाही आणि त्यातून तुम्हाला थोडेही पैसे मिळणार नाही. पाण्यात उतरणं आवश्यक आहे. घराबाहेर पडणं आवश्यक आहे. विम्याचं महत्त्व लोकांना समजावून सांगणं आवश्यक आहे. तुम्ही लोकांना भेटत आहात आणि विम्याचे महत्त्व सांगत आहात. तर तुमच्या आजूबाजूचे तुमचे हितचिंतक तुम्हाला जे सांगतील, त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि तुम्ही कधी आणि कसे भरपूर पैसे कमवायला लागले, कसे भरपूर विमे विकले, हे पाहून तुमचंच तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे खूप महत्वाचं आहे. जसं स्विमिंगमध्ये आजूबाजूच्या लोकांना आपण पाहून, विचारून पोहायला शिकतो. त्याच पद्धतीने जर तुम्ही पाण्याच्या आत आहे, म्हणजे रोज विम्याची माहिती सांगताय, विम्याचं महत्त्व सांगताय, तर आजूबाजूचे लोक कसं सांगतायत ते थोडंसं पाहून, ऑब्झर्व्ह करून, त्यांना विचारून या गोष्टी करत-करत तुम्हाला आपोआप विमा विकता येणार आहे. आणि ट्रेनिंग वगैरे तर मग तर तुम्हाला खूपच चांगल्या पद्धतीने विमा विकता येणार आहे. आणि सगळ्या गोष्टींचा व्हिजिटिंग कार्डचा फायदा होईल, ॲप्सचा फायदा होईल. कारण तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आहे आणि तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग करत आहे. ग्रोथ माइंडसेट व्हर्सेस फिक्स्ड माइंडसेट. आता इथे पहा, फिक्स्ड माइंडसेट एक फिक्स माइंडसेट असतं, की आता मला सगळं माहिती आहे आणि आता एक ठप्पा पण लावलेला आहे, की आता याच्यापुढे काही होऊ शकत नाही. याला म्हणायचं फिक्स्ड माइंडसेट. मला सगळं माहिती आहे, मग मी कोणतेही ट्रेनिंग का करू? मला सगळं माहिती आहे, मग मी काम का करू? हे झालं फिक्स्ड माइंडसेट. आणि ग्रोथ माइंडसेट, मी अजूनही शिकत आहे आणि मला ट्रेनिंगमधून नवीन गोष्टी शिकणे आणि स्वतःला काळानुसार बदलणे आवश्यक वाटते. ग्रोथ माइंडसेटवाला काय विचार करतो, की आता ChatGPT आलंय, तर मला ChatGPT शिकायचंय, की जेणेकरून मी स्वतःला अपडेट करू शकीन, अपग्रेड करू शकीन. आणि फिक्स्ड माइंडसेटवाला काय म्हणतो, की आता ChatGPT आलंय, मग सगळं काम तर ChatGPT करेल. मग आता मी काही करून काय करू? त्यापेक्षा मी काहीच करत नाही. तर फिक्स्ड माइंडसेट. फिक्स्ड माइंडसेट व्हर्सेस ग्रोथ माइंडसेट. फिक्स्ड माइंडसेटवाला म्हणतो, की माझ्या पॉलिसीज विकल्या जात नाहीत. मग मी ट्रेनिंग काय अटेंड करू? मग मी प्रयत्न काय अटेंड करू? मग मी लोकांना विम्याचं महत्त्व का सांगू? तर हे फिक्स्ड माइंडसेटवाला विचार करतो. आणि ग्रोथ माइंडसेटवाला काय विचार करतो? मला पॉलिसीज विकण्यासाठी नवीन गोष्टी शिकणे आवश्यक आहे. माझे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी ग्रोथ माइंडसेटवाला विचार करतो आणि तो स्वतःला इम्प्रूव्ह करत असतो. काही गोष्टी जमल्या नाही तर तो यावर विचार करतो का जमल्या नाही आणि मग त्या जमवण्यासाठी काय करता येणं आवश्यक आहे. त्या गोष्टी करण्यावर त्याचा भर असतो आणि त्या दृष्टी करण्यावर त्याचे विचार काम करत असतात, ज्याचा ग्रोथ माइंडसेट असतो. फिक्स माइंडसेटवाला काय म्हणतो, की मी शतकवीर बनू शकत नाही, मी क्लब मेंबरशिप बनू शकत नाही, मला नाही वाटत मी आयुष्यात कधी MDRT बनीन. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिक्स माइंडसेटवाला विचार करत असतो. त्यांनी आधीच ठप्पा मला लावून टाकलेला असतो, की मला तर काही जमणार नाही. आणि ग्रोथ माइंडसेटवाला काय म्हणतो, मी प्रयत्न करीन, ब्रिंग इट ऑन, मी खेळीन, कारण मी MDRT बनू शकतो. त्याला आतून असं वाटत असतं, की मी नक्की कधी MDRT बनू शकतो. मी शतकवीर बनू शकतो. माझ्यात कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे. मी क्लब मेंबर बनू शकतो. हे तो जाणतो, आतून जाणतो. तो म्हणतो टायगर अभी जिंदा है. तो म्हणतो पिक्चर अभी बाकी है.
ग्रोथ माइंडसेटवाला. आता टाइम मल्टिप्लायर्स. इथं पण खूप महत्वाची गोष्ट आहे. एम आय इन्व्हेस्टिंग माय वर्किंग अवर्स इन रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज? म्हणजे मी दिवसभरात अशी कामं करतोय का, की जी मला पैसा मिळवून देतील? तुमचं उत्तर होय आहे की नाही आहे, हे तुम्ही स्वतःला विचारू शकता. एम आय इन्व्हेस्टिंग माय वर्किंग अवर्स इन सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज? म्हणजे अशा मी काही ॲक्टिव्हिटीज करतोय का, की ज्या ॲक्चुअली मला पैसे मिळवून देणार नाहीयेत, पण पैसे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत. सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज मी करतोय का? आणि तिसरा प्रश्न, एम आय वेस्टिंग माय वर्किंग अवर्स इन अदर दॅन अबाव टू ॲक्टिव्हिटीज विच विल नॉट बी हेल्पफुल फॉर मी इन प्रोड्युसिंग एनी रिझल्ट्स? म्हणजे मी वरचं पैसे मिळवून देणारे ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व नाहीये आणि सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्येही इन्व्हॉल्व नाहीये आणि मी कुठल्याच ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व नाहीये, की ज्यातनं मला रिझल्ट प्रोड्यूस होईल. मी वर्किंग अवर्स वेस्ट करतोय. वर्किंग अवर्समध्ये अशा काही गोष्टी करतोय, की ज्या मला सपोर्टिंग पण नाहीयेत आणि रेव्हेन्यू जनरेटिंग पण नाहीयेत. तर अशा गोष्टी कुठल्या आपल्या भरपूर वेळ चाललाय, ते आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे आणि तिथं काम करणं आवश्यक आहे. तो वेळ वाचवणं आवश्यक आहे. ॲटलीस्ट सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीपर्यंत पोहोचाल. बरं, सपोर्टिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे असं नको व्हायला, की सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीचा फेज खूपच लांबला. सपोर्टिंग ॲक्टिव्हिटी महत्त्वाचं आहे. तिसऱ्या स्टेपपेक्षा दुसरी स्टेपवर तुम्ही आलात तर जास्त बेटर आहे. आणि दुसऱ्या स्टेप नंतर पहिल्या स्टेपवर लवकरात लवकर येणं महत्त्वाचं आहे. नाहीतर असं नको व्हायला, की खूप लेट झाला, कहीं देर ना हो जाए, की सपोर्टिंग ॲक्टिव्हिटी करतानाच एवढा वेळ निघून गेला, की म्हणजे जे पैसे कमवायचे होते, ते पैसे कमवायचे राहूनच गेले. तर इथेही आपल्याला केअरफुल राहणं आवश्यक आहे, काळजीपूर्वक राहणं आवश्यक आहे आणि आपला जास्तीत जास्त वेळ रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये कसा स्पेंड होईल, सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज मी डेलिगेट कशा करीन, या गोष्टींवर आपण वर्क करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर डू आय नो द डिफरन्स बिटवीन रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज आणि सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीज? मी माझा सगळा वेळ बिझनेस सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये तर घालवत नाहीये ना, हे सुद्धा आपल्याला तपासणं आवश्यक आहे. मी वर्किंग अवर्सबद्दल बोलतोय. तुम्ही वर्किंग अवर्स सपोर्टिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये तर सगळे वर्किंग अवर्स जात नाहीयेत ना, हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. आपल्याला जास्तीत जास्त वेळ बिझनेस जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज, पैसा मिळवून देण्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये स्पेंड करायचा आहे. पैसा मिळवून देणे, वैयक्तिक भेटीगाठी, वैयक्तिक भेटून विम्याचं महत्त्व समजावून सांगणे, धिस इज रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी. नवीन ओळखी निर्माण करणे, धिस इज द रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटी. प्रॉस्पेक्टिंग करणे, टेलिकॉलिंग करणे, अपॉइंटमेंट फिक्स करणे, प्लॅन प्रेझेंटेशन देणे, these ऑल आर रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज. एम आय स्पेंडिंग माय ॲम्पल टाईम ऑन रेव्हेन्यू जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज? दिस इज द थिंग विच आय नीड टू चेक. त्याच्यानंतर जैसी दृष्टी वैसी सृष्टी. तुम्हाला काय वाटते? ही एकच गोष्ट आहे जी सर्वात महत्वाची आहे. तुम्हाला काय वाटते? तुम्हाला जर वाटते तुम्ही शतकवीर होणार, तर तुम्ही शतकवीर होणार. तुम्हाला वाटते तुम्ही एम-डी-आर-टी होणार, तर तुम्ही एम-डी-आर-टी होणार. तुम्हाला वाटते तुम्ही क्लब मेंबरशिप, पुढची क्लब मेंबरशिप, चेअरमन क्लब मेंबरशिप, गॅलेक्सी क्लब मेंबरशिप, कॉर्पोरेट क्लब मेंबरशिप मिळवणार, तर तुम्ही ती मिळवू शकता. पण जर तुम्हाला वाटतच नसेल, तर तुम्ही फिक्स्ड माइंडसेटमध्ये आहे. तुम्हाला ग्रोथ माइंडसेटमध्ये जाण्याची आवश्यकता आहे. प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जर जगातला एक व्यक्ती एखादी गोष्ट करू शकत असेल, तर आपणही ती गोष्ट नक्की करू शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास असणं आवश्यक आहे. आखिरकार आप चाहते क्या हो? म्हणजे तुम्हाला नक्की आयुष्यात काय पाहिजे? पैसा कमवायचा आहे, का कमवायचा आहे? कमवायचा आहे की नाही? आप जो कुछ भी चाहते हो, उसे तुरंत कागज पे लिखिए. म्हणजे आपलं हे आजचं ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यावर मला हे एक्स्पेक्टेड आहे, की तुम्ही कागद आणि पेन घेऊन अशा 10 गोष्टी लिहून काढा, ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात हव्या आहेत. तुम्हाला भारतात फिरायचंय, तुम्हाला परदेशात फिरायचंय, तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे, तुम्हाला नवीन टू व्हीलर, फोर व्हीलर घ्यायची आहे, तुम्हाला नवीन घर बांधायचंय, तुम्हाला नवीन बंगला बांधायचा आहे. तुम्हाला नक्की काय पाहिजे? तुम्हाला नक्की काय पाहिजे? जे काही पाहिजे ते तुम्ही कागदावर लिहा. आपला ट्रेनिंग प्रोग्राम संपल्यानंतर तुम्ही हे कागदावर लिहा, असं मला एक्स्पेक्टेड आहे. तर हे होतं आजचं ट्रेनिंग प्रोग्राम. थँक यू.